पुण्यामध्ये ज्या काही धक्कादायक अशा घटना घडतायत या सगळ्या घटनांची पोलीस आयुक्तांना माहितीच नाहीये का असा प्रश्न आता पडतोय। याचं कारण म्हणजे एबीपी माझाने विचारणा करताच माहिती घेऊन मग बोलतो अशी सबब त्यांनी दिलेली आहे। भर चौकामध्ये तरुणाचं अश्लील कृत्य जे आपण पाहिलं ते पोलीस आयुक्तांना माहितीच नाहीये। कोथरूडमध्ये रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, मात्र आयुक्तांना त्याची सुद्धा माहिती नाहीये। पती पत्नीवरती धारदार शस्त्राने झालेला हल्ला सुद्धा आयुक्तांना माहिती नाहीये का असा प्रश्न पडतोय। पुण्यामधल्या गुन्ह्यांची माहिती पोलीस आयुक्तांना दिली जात नाही का असा सवाल आता विचारला जातोय। आणि जर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना माहिती नसेल तर त्यांच्या माहितीसाठी पुण्यामध्ये ज्या पद्धतीच्या धक्कादायक घटना घडतायत त्या आम्ही दाखवतोय। पोलीस आयुक्तांनी या बातम्या बघाव्यात असं आवाहन सुद्धा एबीपी माझा करताय। या 3 घटना आपण बघूयात। रस्त्यावरती अश्लील चाळे करत असताना हा तरुण पुण्यामध्ये बघायला मिळालाय। शास्त्री चौकामधली ही घटना आहे। दुसरी घटना पुण्यामधल्या कोथरूड मधली आहे। हाणामारीची ही घटना आहे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आपण बघतोय। तिसरी घटना आहे ती म्हणजे पती पत्नीवरती या टोळक्याने हल्ला केलेला होता आणि हाणामारीची ही घटना घडलेली होती, हल्ल्याची ही घटना घडलेली होती। गाडी आडवी लावण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली। तर अशा पद्धतीच्या या सगळ्या घटना आपण बघतोय। त्यामुळे या सगळ्या घटनांची दखल आता पोलीस आयुक्तांनी घ्यावी अशी विनंती आहे आणि असं आवाहन आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये नेमकं चाललंय का असा प्रश्न खरं तर आपल्याला पडतोय आणि त्याचीच पुन्हा पुन्हा त्या सगळ्याचा प्रत्यय देणाऱ्या अशा भयंकर घटना वारंवार पुण्यामध्ये गुन्हेगारी विश्वामध्ये घडताना दिसतायत। आतापर्यंत अनेक वेळा पुण्यामध्ये आपण कोयता गँगची दहशत पाहिलेली आहे, अशाच पद्धतीचं गुन्हेगारी पाहिलेली आहे आणि आता रोज या नव्या नव्या धक्कादायक अशा घटना। तर पुण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्याशी या सगळ्या घटनांच्या संदर्भात मयुरी ओंबासे हिने संवाद साधलेला होता। मात्र या सगळ्या घटनांच्या संदर्भात माहिती घेतो असं उत्तर पोलीस आयुक्तांनी दिलं होतं आणि मयुरी आपल्या सोबत आहे। मयुरी, काय नेमकं उत्तर दिलंय पोलीस आयुक्तांनी? यामिनी, आपण पाहतोय की पुण्यात गेल्या कित्येक दिवसापासून अनेक घटना घडत आहेत, क्राईम्स होत आहेत आणि आपण पाहिलं तर सकाळी एक व्हिडिओ समोर आला आहे जो रस्त्यावर एक मुलगा BMWच्या गाडीतून लघुशंका करतोय। त्यानंतर कोथरूडमध्ये एक मारहाण झाली आणि काल रात्री ऑफिसमधून निघालेल्या पती पत्नीवर एका टवाळखोर टोळीने हल्ला केला, कोयत्याने हल्ला केला। अशा गंभीर घटना ज्या आहेत त्या रात्रीपासून पुण्यात घडत आहेत आणि या संदर्भात आपण पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बातचीत केली। त्यांना फोनसाठी प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला होता, मात्र आयुक्त जे आहेत अमितेश कुमार त्यांनी असं सांगितलं की मी या संपूर्ण घटनेबद्दल माहिती घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो। यावरूनच असं दिसतंय की जे पुण्याचे आयुक्त आहेत त्यांना या गंभीर घटनांबद्दल सध्या तरी काही माहिती नाहीये आणि ज्या या घटना घडत आहेत त्यावर पोलिसांचा वचक नाहीये। पोलीस लक्ष देत नसल्यामुळे अनेक घटना होत आहेत असं तिथल्या नागरिकांचं देखील म्हणणं आहे। त्यामुळे जर आयुक्तांनाच या घटनेबद्दल माहिती नसेल तर नागरिक सुरक्षित तरी कसे राहतील असा प्रश्न देखील आता समोर येतोय। अगदी धन्यवाद मयुरी, तुम्ही बोललात यासाठी। तर आपण बघतोय पुण्यामध्ये पोलिसांनाच जर या घटनांची माहिती नसेल तर खरंच या सगळ्याबद्दल आता पोलिसांचा वचक राहिलेला आहे का, कायद्याचं भय राहिलेलं आहे का, पोलिसांचं भय राहिलेलं आहे का, हा सुद्धा प्रश्न पडतोय। तर या ज्या 3 घटनांबद्दल आपण बोलतोय त्या सगळ्या घटना आपण सविस्तरपणे बघूयात। सुरुवातीला बघूयात की पुण्यामधला एक जो व्हिडिओ समोर आलेला होता त्या व्हिडिओचं नेमकं वास्तव काय आहे। पुण्यामध्ये सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न विचारण्यासारखी आणखी एक ही घटना आहे। कारण एकीकडे जग महिला दिन साजरा करतंय तर दुसरीकडे पुण्याच्या शास्त्रीनगर चौकामध्ये भर सकाळी सकाळी संतापजनक असा प्रकार घडलाय। पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाने भर चौकामध्ये अश्लील प्रकार केलाय। सिग्नलवरती त्याने गाडी उभी केली, गाडीच्या बाहेर येऊन लघुशंका केली। MH12 RF 8419 या रजिस्ट्रेशन नंबरच्या BMW 6 सिरीज या लक्झरी गाडीमधून हा तरुण आला होता। श्रीमंतीचा कुठला माज हा दाखवत होता कळत नव्हतं
आणि या सगळ्या गोष्टी नंतर आता नेमकं पुण्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न पडतोय। दिवसा ढवळ्या त्याने हा सगळा प्रकार केलेला आहे। विशेष म्हणजे त्याला जाब विचारायला जे लोक गेले त्यांच्या समोर सुद्धा त्याने हेच विकृत कृत्य केलंय। दुसरी घटना आहे याच पुण्यामधल्या कोथरूड भागामधली, कारण कोथरूडमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडलेली आहे। गाडी आडवी लावण्याच्या कारणावरून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सचिन मिसाळ आणि त्याच्या साथीदाराने या तरुणाला बेदम मारहाण केली आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मारहाण करणाऱ्या सचिन मिसाळला अटक झालेली आहे आणि इतर आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे। पुढे तिसरी घटना आपण बघतोय याच पुण्यामधली। किरकोळ कारणावरून ऑफिसवरून घरी निघालेल्या पती पत्नीवरती अज्ञात टवाळखोरांनी कोयत्याने वार केलेले आहेत। ऑफिस संपल्याच्या नंतर घराकडे निघालेले असताना सिंहगड कॉलेज पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। या दाम्पत्याला हॉस्पिटल नरे इथे दाखल करण्यात आलेला आहे आणि घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। पोलिसांनी तात्काळ आरोपींवरती कडक कारवाई करावी, लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी सुद्धा केली जाते आहे। तर या 3 घटना लागोपाठ घडलेल्या आपण पाहतोय पुण्यामध्ये। दरम्यान खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत। अमितेश कुमार हे पोलीस आयुक्त आहेत, तर पुण्यामधून लोकसभेवरती निवडून गेलेले मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत। मात्र या कारभाऱ्यांचं पुण्याकडेच आता दुर्लक्ष होतंय का असाही सवाल विचारला जातोय। त्यामुळे पुण्यामध्ये ज्या पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडतायत आणि आज सकाळपासून सुद्धा ज्या घटना वारंवार समोर येत आहेत, या सगळ्या संदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बोलण्यासाठी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या घटनांची माहिती घेतो आणि मग बोलतो असं उत्तर दिलं। याचा अर्थ असा आहे की स्वतः पोलीस आयुक्तांना सुद्धा या सगळ्या घटनांची माहिती नव्हती। जे उपमुख्यमंत्री आहेत तेच अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, सोबतच मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत। ते स्वतः अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा या सगळ्या कारभाऱ्यांचंच आपल्या पुण्याकडे लक्ष नाहीये का असा प्रश्न विचारला जातोय। वारंवार पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या घटना घडतायत आणि त्यामुळे कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली जाते आहे। या सगळ्या घटना इतक्या वारंवार घडतायत आणि अशा पद्धतीनं घडतायत की या सगळ्यामुळे आता पोलिसांचं भयच उरलेलं नाहीये का, कायद्याचा काही धाक उरलेला नाहीये का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आलेला आहे। तर सध्याच्या या ज्या 3 घटना आपण बघितल्या, ही जी शास्त्री चौकातली घटना होती, कोथरूडमध्ये झालेल्या हाणामारीची घटना असेल किंवा पुण्यामधून पती पत्नी ज्या पद्धतीने ऑफिसवरून घरी जात होते ती घटना असेल, अगदी शहरामध्ये सुद्धा गुन्हेगारीची जी प्रवृत्ती आहे, ज्या घटना आहेत त्या वाढताना दिसतात आणि एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आतापर्यंत अनेक वेळा बघितलेला आहे कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न, कोयत्या गँगचा उच्छाद, तलवारीने दहशत माजवण्याचा प्रयत्न, हाणामारीच्या घटना वारंवार घडताना दिसतात, मात्र वचक राहिलेला नसल्याचंच दिसून येत आहे। दरम्यान पुण्यामधल्या रस्त्यावरती मद्यधुंद तरुणानं अश्लील चाळे करत होता आणि त्यावेळेला त्याचा व्हिडिओ ज्यांनी शूट केला त्या सुनील शिरसाट यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा बघूयात। तर पुण्यामधल्या या विकृत तरुणाचं दृष्टिकोन बघण्याचा बदलणं गरजेचं आहे का? तुमच्या खात्याकडून काय असा उपक्रम राबवला जाणार आहे का? तरुणांना प्रामुख्यानं उपदेश देणं किंवा त्यांना संबोधन करणं? नक्कीच मला असं वाटतं की काल सुद्धा ज्या वेळेला आम्ही सभागृहामध्ये या संदर्भातली विशेष चर्चा ही सभागृहाचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष महोदय असतील किंवा वरती विधान परिषदेचे सभापती महोदय असतील यांनी घडवून आणली, त्यावेळेला सुद्धा आम्ही अधिकाधिक आवाहन केलं की महिला आमदार ज्या आहेत त्या महिला दिनाच्या निमित्ताने चर्चेमध्ये सहभागी होतीलच, पण जे पुरुष आमदार आहेत यांनी सुद्धा अधिकाधिक चर्चेमध्ये सहभागी होऊन
काय बाबी आहेत ज्या आपण महिलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून करू शकतो, यामध्ये सहभागी व्हावं. मला असं वाटतं की महिला व बालविकास विभाग असेल, गृह विभाग असेल, तर या तरुणाचा अश्लील चाळे करत असतानाचा व्हिडिओ ज्यांनी शूट केलाय त्या सुनील शिरसाट यांची प्रतिक्रिया बघूयात. पण आता शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत. आता एक प्रकार इथं खूप वाईट घडला आहे. एक BMW चालवणारा चालक आला होता आणि ते आत्ता एक अश्लील चाळे करत भर रस्त्यावरती लघवी करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वाघोलीच्या दिशेने निघून गेले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की ते दोघं पण दारू पिऊन गाडी चालवत आहेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आणि कुणीही असला तरी कारवाई होणारच असं त्यांनी म्हटलंय. असेल जो अश्लील चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे. पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील, असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली, मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं, यांची सर्वांची धिंड काढा. कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती समाजाचा असेल, त्याची कुठेही गय करू नका, हे आमचं आव्हान त्यांना राहील. पण पुण्यात पण ही जी घटना घडलेली आहे बहर रस्त्यामध्ये आणि ती असलेली आणि तो उच्चभ्रू घराण्यातला असल्याचं सांगितलं. कोणी उच्चभ्रू असो का निच्चभ्रू असो, सजाही झाली पाहिजे, एवढं आमचं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.